ठाणे महापालिकेतर्फे शनिवारी सकाळी वागळे प्रभाग समितीतील किसन नगर परिसरात सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सर्वकष स्वच्छते मोहिमेत मोठे रस्ते आणि चौक यांची स्वच्छता सुरू करण्यात आली होती। त्यातच आता झोपडपट्टी परिसर अंतर्गत रस्ते यांचीही स्वच्छता करण्यात येते। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालय यांच्या स्वच्छतेची मोहीम शनिवारी वागळे प्रभाग समितीतील किसन नगर परिसरात राबवण्यात आली। घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण विभाग आणि वागळे इस्टेट प्रभाग समिती यांच्या समन्वयाने या परिसरातील गटारे, अंतर्गत रस्ते, छोट्या गल्ल्या, पाईपलाईन लगतचा रस्ता, सार्वजनिक शौचालय यांची सर्वकष स्वच्छता करण्यात आली आहे। अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनात या स्वच्छता मोहिमेत सुमारे 100 स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनीही सहभाग घेतला। माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे तसेच शिवशांती प्रतिष्ठानचे स्वयंसेवकही या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते। सर्वकष स्वच्छता मोहिमेत झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारे आणि सार्वजनिक शौचालय यांची स्वच्छता करण्यात येते। सिद्धेश्वर तलाव परिसरानंतर आज किसन नगर येथील परिसरात सर्वकष स्वच्छता करण्यात आली। गटारे साफ करण्यापासून ते सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेपर्यंत काम करण्यात आले। या भागात पडलेला राडारोडाही उचलण्यात आला। या मोहिमेत लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्थांनीही सहभाग घेऊन आमचा हुरूप वाढवल्याचं उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितले। महाराष्ट्र के जनता के बीच के मुख्यमंत्री और अभी के उप मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब हमेशा जब थाना में नगर सेवक थे, सभागृह थे, सभी से आज तक उन्होंने हमेशा कहा है कि हमारे थाने शहर में शून्य कचरा मुहिम, मतलब जीरो गार्बेज, थोड़ा भी कचरा अपने थाने सिटी में नहीं रहना चाहिए। इसलिए सारे आयुक्त महोदय जी, उनकी सारी टीम, सारे ऑफिसर और पूरे के पूरे कर्मचारी, सफाई कामगार, जिन्होंने हमेशा ये थाने सिटी क्लीन रखी है, स्वच्छ रखी है। जैसे हमारे सफाई कामगार का योगदान बहुत तगड़ा रहा है इस सिटी के लिए, और इसलिए एकदम स्वच्छता भी होगा। जैसे हमारे सारे एनजीओ ने अभी बताया, और कर्मचारी तो डे नाइट कोविड होने को कोई भी मसला हो, हमारे कर्मचारी बहुत अच्छे काम करते हैं। और आज एक अलग ड्राइव हमारे उपायुक्त मनीष जोशी जी है और रानी शिंदे मैडम है और उनकी सारी SI की टीम, पूरी टीम है, जिन्होंने आज ये मेरे विभाग में ड्राइव लिया है। और हम खुद होकर हमारे सारे कार्यकर्ता और पूरे एनजीओ की टीम और सफाई काम और खुद सारे ऑफिसर मिलकर ये सफाई मुहिम आज जोर शोर से चालू है। और मेरे हिसाब से आज शाम तक मेरे वार्ड में कोई कचरा नहीं रहेगा और पूरे गटार सफाई हो। और कहाँ कहाँ डैमेज गिरा है गलियों में, कोई हमारे नागरिकों की कुछ गलती की वजह से उन्होंने अपने इधर कम किया है, सारे के सारे हम लोग आज सफाई करेंगे। और पहले हमारा परिसर एकदम क्लीन करेंगे, स्वच्छ करेंगे, ताकि हमारा गली स्वच्छ हो जाती है तो हमारा प्रभाग स्वच्छ हो जाएगा, प्रभाग स्वच्छ हो जाएगा तो हमारी थाने सिटी स्वच्छ हो जाएगी। और इसी तरह से हमारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी जो कहते हैं कि हमारी पूरी की पूरी देश अपना क्लीन होना चाहिए, स्वच्छ होना चाहिए, उसी की ओर से एक कदम जो आज का हम लोग उठाए। जैसे कि अभी हमारे थाने शहर के देश सदस्य सम्माननीय राम रेपाळे जी ने कहा कि महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री जो कि हमारे थाने शहर के हैं, उन्होंने जो हमें कान मंत्र दिया कि भाई हमारा शहर जीरो गार्बेज रखना है, और उसके तहत जो डीप क्लीनिंग ड्राइव जो
माननीय शिंदे साहब ने जो इंस्ट्रक्शंस दिए उसके तहत पूरे शहर में शुरू हुई, उसी को ही पकड़ते हुए हमारे ऑनरेबल म्यूनिसिपल कमिश्नर राव साहब उन्होंने हमें ऐसे निर्देश दिए कि रास्ते तो प्रमुख रास्ते तो साफ होते ही रहेंगे, लेकिन प्रशासन का, विभाग का जो लक्ष्य होना चाहिए वो जो स्लम्स हैं, जो झोपड़पट्टी है, वो कचरा मुक्त होना चाहिए। झोपड़पट्टी कचरा मुक्त होने के लिए आज जैसे कि आप देख रहे हो पूरी घन कचरा की टीम यहाँ आ रखी है, हमारे आरोग्य अधिकारी भी इधर आ रखे हैं। और सबसे इम्पोर्टेंट बात इसमें यह है कि समाज का हर एक वर्ग उसको वो अपना एक योगदान दे रहा है। यहाँ के लोक प्रतिनिधि होंगे, NGOs होंगे, हाँ, राहत चलते हुए नागरिक होंगे, सब इस चीज़ में भाग ले रहे हैं। और हमारा जो फोकस है, हर वीकेंड को, हर शनिवार को हम एक स्लम अभी सेलेक्ट करते हैं। गेटवे येथे घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या सर्व तलावांवर आवश्यक ती सुरक्षिततेची खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत। ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एकूण 35 तलाव आहेत। त्यापैकी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव, उपवन तलाव व आंबे घोसाळे या ठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी पॅडल बोट व मशीन बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मासुंदा तलाव येथे 35 पॅडल बोट व 2 मशीन बोट, उपवन तलाव येथे 16 पॅडल बोट व 1 मशीन बोट, तर आंबे घोसाळे तलाव येथे 4 पॅडल बोट व 1 मशीन बोट उपलब्ध आहे। सदरगामी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली। बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात। तसेच बोटिंगसाठी जाताना प्रत्येक नागरिकांसह सेफ्टी जॅकेट परिधान करण्याची सक्ती करावी। जे नागरिकाला विरोध करतील त्यांना बोटिंग करण्यास देऊ नये असे आदेशही महापालिका प्रशासनाने दिलेत। तसेच बोटीमध्ये बुयास रिंग, रोप, सेफ्टी जॅकेट ठेवणं याबाबतच्या सूचनाही संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत। आज पर्यावरण विभागाच्या उपायुक्त डॉक्टर पद्मश्री बैनाडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या तिन्ही तलावांना भेट देऊन सर्व गोष्टींचा आढावा घेतला व बोटिंग संदर्भात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये अशाही सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या आहेत। महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांनी पालन करावं असंही आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केलंय। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। कल्याणमध्ये मराठी माणसाला परप्रांतीयांकडून मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातही परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने एका मराठी महिला रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला। या घटनेची माहिती मिळताच मनसेने धाव घेत त्या सुरक्षा रक्षकाला चांगलाच चोप दिला।
रिक्षाचालक महिलेने भाडं नाकारल्यावरून हा वाद उद्भवला होता। ठाण्यातील विवेना मॉलमध्ये खरेदी करून निघालेल्या एका ग्राहकाचे रिक्षा भाडे महिला रिक्षा चालकानं नाकारलं। यावरून मॉलमधील सुरक्षा रक्षकाची महिला चालकासोबत वादावादी झाली। त्यानंतर एकमेकांना शिवीगाळ करत प्रकरण हातघाईवर आलं। सुरक्षा रक्षकानेही महिला रिक्षा चालकावर हात उचलला। या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि महिला रिक्षा चालकांसोबत असलेल्या काही व्यक्तींनी आक्रमक भूमिका घेतली। या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव घटनास्थळी पोहोचले। त्यांनी मॉल प्रशासनाला जाब विचारत सुरक्षा रक्षकाला घेरून बोलावून घेत चोप दिलाय। तसेच संताप व्यक्त करून अविनाश जाधव यांनी संबंधित सुरक्षा रक्षकावर कारवाईची मागणी केली आहे। महिला रिक्षा चालकाच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष लक्ष देऊन अशा घटनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेनं केली आहे। तो ठीक है ना, उनको हत्या रहा था उधर से, उसके लिए उसने मारा ना तुझे, तो तू मारेगा नहीं उसको, कंप्लेंट करना चाहिए ना मॉल में, सिक्योरिटी ऑफिसर है ना, तो तुम्हें कंप्लेंट करना चाहिए ना मॉल को, तुम्हें कंप्लेंट करना कि मारना है उसको, उसके नाक से खून आने तक तूने उसको मारा। सॉरी बोल दीजिए। इसको क्या करेंगे अभी, आप क्या कार्रवाई करोगे? मॉल क्या कार्रवाई करना है? कंप्लेंट का करेगी, तुला मारलंय त्याचं काय, त्याचा गुन्हा दाखल करून टाका, मॉलचा गुन्हा दाखल करून टाका त्याच्यावर।